नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. हे सुरुवातीला सांगतोय कारण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा चॅनल आहे आपला हा. याच्यामध्ये खूप म्हणजे तुम्हाला जे काही गोष्टी पोलीस भरती संदर्भात असणार आहे त्या सर्व मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. बघा, आपण 49 रुपयामध्ये बाळांनो भारत आणि जग ही बॅच आणलेली. भारत आणि जग हे फक्त आणि फक्त किती तर 49 मध्ये. यामध्ये काय काय दिलेले बघा, 500 भारताच्या भूगोलवरील वन लाइनर प्लस 200 जगाच्या भूगोलवरील वन लाइनर असे एकूण 700 मी वन लाइनर समाविष्ट केले ह्या 49 रुपयामध्ये. प्लस संकल्पना पण दिली बाळांनो, संकल्पना बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत घेतलेले. मग ह्या प्रश्नांचा सर फायदा होतो का? हा बाळा 100% फायदा होतो. याचा का फायदा होतो? कारण ज्यावेळी जाहिरात येते, आता आपल्याकडे आहे 4 महिने, सप्टेंबर मध्ये भरती बरोबर, म्हणजे 4 महिन्यांमध्ये आपल्याला हे करायचंय. कारण तुम्हाला समजलं पाहिजे, एखाद्या विद्यार्थ्यांनी जर ठरवलं, आजपासून जर ठरवलं की मला पोलीस व्हायचंय, तो 100% 4 महिन्यात पोलीस होऊ शकतो. कोणी काही म्हणा, कोणी निगेटिव्ह कमेंट करो, काही करो, त्यांचं डेडिकेशन तेवढं नसेल, पण जर तुम्हाला योग्य जर मार्गदर्शन जर लाभलं तर तुम्हाला नक्की तुम्ही यश संपादन करू शकता. त्या म्हणूनच मी काय केलंय की जे PYQ आहे महत्वाचे वन लाइनर, जसे महाराष्ट्राचे 500 घेतले ते भारताचे 200 आणखीन घेतले, म्हणजे भारत आणि जगाचे एकूण 700 घेतले. याच्या बाहेर प्रश्न जात नाही. एखादा प्रश्न जर आला तर तो सगळ्यांसाठीच अवघड असतो बरोबर. त्याच्यावर पण आपण सोल्युशन काढले, पण अगोदर तुमचे मला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत क्लिअर करायचे. मग बघा बाळांनो, किती बॅचची किंमत फक्त 49 रुपये. मग माझ्या काही विद्यार्थ्यांना किंवा मला फोन मेसेज येतात, सर हे आपण किती वेळा बघू शकतो ही बॅच? तर बाळा, ही बॅच जी आहे ना ती अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड म्हणजे तुम्ही कितीही वेळा बघू शकता. तुम्हाला जोपर्यंत बघायचंय तोपर्यंत. एक वेळा बघा, नाही तर मग 1000 वेळा बघा, त्याचं काहीच बंधन ठेवलं नाही. का नाही ठेवलं? कारण आपण दुसऱ्यांसारखं वागून त्याच्यात अर्थ नाही, म्हणजे काहीतरी आपण देतोय ना, तर मनापासून द्यायचं तुमच्यासाठी. मग एक वेळा बघणार किंवा 3 वेळा बघणार, मग बॅच डिलीट होणार, मग सर 49 रुपये, मग त्याचं असं आहे का? अजिबात नाही. ह्याच 49 मध्ये तुम्ही 1000 वेळा काय किती वेळा बघायचं तुम्ही बघू शकता. मुद्दामूनच तुम्हाला मी PDF का नाही देते, मला तुम्हाला घडवायचंय. नेहमी हाताने लिहित चला. याच्यामध्ये डेमो लेक्चर आहे, डेमो लेक्चर बघायचा, बॅच आवडली तरच परचेस करा. महाराष्ट्र पण आहे, भारत पण, जग पण आहे, मॅथ पण आहे, मराठी पण आहे. तुम्हाला नक्की ह्या येणाऱ्या भरतीमध्ये फायदा होणार आहे. आणि तोच एक मार्क लक्षात ठेवा, जो एक मार्क आहे तोच तुम्हाला पोलीस करतो. कदाचित तो एक मार्क ह्या 700 प्रश्नांमध्ये दडला असेल, सांगता येत नाही बरोबर ना. मग त्यासाठी तुम्हाला सांगतोय जीव काढून की हे तुम्हाला 6 महिन्याचं जे आहे ना, 6 महिन्याचं अनलिमिटेड आहे, त्याची काळजी करायची नाही. आणखीन बॅचेस येणार खूप चांगल्या चांगल्या. आणि इथून मागच्या जे आहे मॅथची पण बॅच खूप चांगली विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आहे. मराठीचा तर विचारूच नका, इतका चांगला रिस्पॉन्स आहे का डेली आहे. महाराष्ट्राचा पण सेम चालू आहे. आता मला सांगायचंय भारत आणि जगाचं महत्व, त्याच्यासाठी चालू होतो. आपला डेमो लेक्चर आहे, डेमो लेक्चर बघा एकदा आणि मग बॅच परचेस तुम्ही करू शकता. डेमो लेक्चरला आपण सुरुवात करूया. भारताचा भूगोल हा विषय महत्वाचा आहे का? भारताच्या भूगोलवर आपल्या सरळ सेवा, पोलीस भरती, MPSC वर प्रश्न विचारला जातो का? तर हो, 100% प्रश्न विचारला जातो याच्यावर. त्याच्यामुळे काहीच काळजी नाही करायची. भारत आपला, जसं तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल केलाय ना आपला, त्याप्रमाणेच तुम्हाला भारत पण करायचंय. आपण एकदम प्रॉपरली चाललोय. भारत, त्याच्यानंतर जग आणि त्यानंतर येणार आहे आपला इतिहास वगैरे, असं आपण सिक्वेन्सने जाणार आहे. असं मध्येच अजिबात होणार नाही की मध्येच भारत घेतला, मध्ये जग, मध्येच इतिहास आणि त्यानंतर महाराष्ट्र, असं नाही. अभ्यासाचं काय असतं ना, एक पद्धत असते, त्या पद्धतीनुसार जर आपण अभ्यास जर केला ना तर 100% आपला स्कोर वाढतो. मग सर तुम्ही आम्हाला जो भारताचा भूगोल शिकवणार आहे याच्यावर आम्हाला पुस्तक करायची गरज आहे का? तर नाही करायची. तुम्हाला वाटतंय ना तर तुम्ही 10% पुस्तक यूज करू शकता, पण बऱ्यापैकी मी तुमचं कव्हर करणार आहे. किंवा 20% तुम्ही पुस्तक करू शकता, जे तुम्हाला असं वाटतंय की बॅच मध्ये एखादा टॉपिक राहिलाय तो कव्हर करून घ्यायचा. पण मी तसं ठेवणारच नाही, कारण हे पहिलं लेक्चर आहे आणि मी कसं सांगताना सांगतो, जेव्हा आपलं पहिलं लेक्चर असतं त्यामध्ये सर्व गोष्टी सांगून देतो की पूर्णच्या पूर्ण येणार, काळजी करायची नाही. शेवटपर्यंत लेक्चर करायचं. ज्या महत्वाच्या गोष्टी आहे, ज्या मूलभूत गोष्टी, त्या 100% वहीमध्ये नोट डाऊन करायच्या. ते पेपरला प्रश्न येऊन गेलेले. जर तुम्हाला विश्वास नसेल, जर तुम्हाला असं वाटतंय की हा माणूस काहीतरी चुकीचं सांगतोय, तर बिनधास्त काय करायचं, या नोट्स काढायच्या आणि 2004 पासून बघा, 2004
ते 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकेमधले आपले प्रश्न बघायचे. खरंच सरांनी शिकवलेल्या पेपरला येतं का? तर तुम्हाला लगेच जे आहे यस किंवा नो याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळून जाईल. त्याच्यामुळे निश्चिंत राहायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. मी गॅरंटी देतो माझ्या बॅचमध्ये विद्यार्थ्यांना, मला विद्यार्थ्यांचे असे मेसेज आलेले आहे की सर आम्ही मोठ्या बॅच घेतलेल्या आहे, त्या बॅचवाले सुद्धा आम्हाला ते एवढं सांगितलेलं नाही. मी कोणालाही क्लेम करत नाही, कोणाला नाव ठेवत नाही. विद्यार्थी जे बोलले ते सांगतोय मी तुम्हाला. पण तुम्ही आम्हाला एवढा कमी किमतीत एवढं गॅरंटी देता, तर हे काय ना, पैशाचा विषय नसतो, हा काय असतो अनुभवाचा विषय. आम्हाला अनुभव या गोष्टीचा. मी डायरेक्ट सांगतो हा प्रश्न अशा ठिकाणी विचारला होता किंवा हा प्रश्न पेपरला येऊन गेला होता, या पद्धतीमध्ये. आपण भारताच्या भूगोलची देखील 500 वन लाईनर घेणार आहे बाळांनो. 500 काय तर वन लाईनर घेणार आहे. आणि मग सर संकल्पना नाही का? अजिबात तसं होणार नाही. बघा आता आज आपण संकल्पनेला सुरुवात करणार आहे. म्हणजे संकल्पना पण क्लिअर करू, कन्सेप्ट क्लिअर होतील आणि 500 वन लाईनर पण होईल. नेहमीप्रमाणे माझा उद्देश काय असणार आहे की माझ्या विद्यार्थ्याचा मार्क जायला नको, हा माझा काय तर उद्देश आहे. बघा आता आज आपल्याला सुरुवात करायची आपल्या भारताच्या भूगोलचं पहिलं लेक्चर आहे स्थान व विस्तारवर. आणि स्थान व विस्तारच नाही तर येणारे बऱ्यापैकी जे लेक्चर असणार आहे ते मी बऱ्यापैकी तुम्हाला बाळांनो ट्रिकनुसार शिकवणार आहे. ज्या महत्वाच्या ट्रिक आहे त्या तुम्ही काय करायच्या वहीमध्ये नोट डाऊन करायच्या. 100% याचा फायदा होतो ट्रिकचा. त्याच्यामुळे काही काळजी नाही करायची. शॉर्टकट जेवढे घेता येईल तेवढे आपल्याकडनं घेऊन जायचे. कारण माझं कसं स्पेशालिटी ती आहे की मी ट्रिक जास्त बनवतो. चला बघा आता स्थान व विस्तार व निर्मिती हे आपल्याला बघायचे भारताचं. भारताचं स्थान बघ बाळा, उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये महत्वाचा पॉइंट आहे पहिलाच. बघा भारताचं स्थान जर विचारलं ना कोणत्या ठिकाणी, तर सांगायचं उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये. आणि काय सांगायचं? पूर्व गोलार्धामध्ये. हा एक महत्वाचा आहे. मी मॅपपेक्षा तुम्हाला ज्या काही फॅक्ट आहे ते जास्त शिकवणार आहे मी, जेणेकरून काय ना पेपरला डायरेक्ट प्रश्न पाठ करायचा आणि डायरेक्ट सेकंदात उत्तर मारायचं, त्यानुसार आपलं काम असणार आहे. बघा ज्या ठिकाणी मॅपची गरज आहे त्या ठिकाणी मॅप आपण 100% घेऊया. आशिया खंडामध्ये भारताचे स्थान आणि खंडाच्या दक्षिण भागात मध्यवर्ती भागामध्ये आहे. आशिया खंडात भारताचे स्थान कुठे आहे रे बाळा? खंडाच्या दक्षिण भागात मध्यवर्ती या ठिकाणी आहे. बरोबर. आता हा पॉइंट आहे का करायची गरज? तर नका करू, काही टेन्शन नाही, काही गरजेचं नाही. पण पहिला पॉइंट हा तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन केला पाहिजे. हे जे महत्वाचे आहे तेच सांगणार आहे. भारताच्या दक्षिण उत्तर लांबी किती? आपल्या भारताची दक्षिण उत्तर म्हणजे कशी रे बाळा? ते बघ हे अशी दक्षिण आणि उत्तर. तर बघ दक्षिण उत्तर लांबी आहे 3214. दक्षिण उत्तर लांबी किती बाळा? 3214. मग मला सांगा भारताची पूर्व आणि पश्चिम लांबी किती? 2933. अशी लक्षात ठेवा शॉर्टकट नुसार. बघा अशी उभी जर विचारली तर काय सांगणार तुम्ही? 3214. आणि आडवी जर विचारली ना आडवी तर सांगायचं 2933. ही आपल्या भारताची काय तर पूर्व पश्चिम लांबी आहे. हे दोन्ही पण पॉइंट काय करा, IMP करा किंवा नोट डाऊन करून घ्या. नवीन विद्यार्थी असणार तर IMP किंवा लिहून घ्या, पेपरला येऊन गेलेला आहे प्रश्न. ओके. आता आपल्या भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार किती? अक्षरवृत्तीय बघा 8/4 उत्तर. बघा काय म्हटले? 8/4 उत्तर ते 37.6 उत्तर. 37.6 उत्तर. सर हे महत्वाचं आहे का? बरोबर आहे बाळा, महत्वाचं आहे. IMP कर, पेपरला विचारता. तुम्ही महाराष्ट्राचा करता रेखावृत्ती, अक्षरवृत्ती आणि भारताचं करत नाही. आणि यामुळे तुमचा काय होतं? 1 मार्क जातो. 1 मार्क गेला म्हणजे 1 भरती गेली. त्या गोष्टीची काळजी घ्यायची. भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार विचारल्यावर किती सांगायचा? 8/4 उत्तर ते 37.6 उत्तर. म्हणजे तुम्हाला हे तीनही पॉइंट काय करायचे तर लिहून घ्यायचे, लगेचच लिहून घ्यायचे. असं वाटून नका देऊ का तुम्ही माझ्यापासून लांब बसले, कुठं गडचिरोली किंवा सिंधुदुर्ग किंवा महाराष्ट्राच्या कोणत्या कोपऱ्यात, तुम्ही माझ्या समोरच बसले. मी तुम्हाला हक्काने सांगतोय काही महत्वाचे पॉइंट आहे, लगेचच नोट डाऊन करून घ्या. आलं लक्षात? का तर माझ्या विद्यार्थ्याचा मार्क गेला नाही पाहिजे. चला पुढे बघा आता रेखावृत्ती विस्तार. बघ बाळा रेखावृत्तीय विस्ताराचा प्रभाव. भारताच्या दक्षिणेकडील टोक विचारलेलं आहे इंदिरा पॉइंट. भारताच्या दक्षिणेकडील टोक कोणतं आहे रे? इंदिरा पॉइंट आहे. आणि भारताचा रेखावृत्तीय विस्ताराचा 3 गटांवर प्रभाव पडतो. बघा रेखावृत्तीय विस्तारांचा 3 गटांवर प्रभाव आहे. मग 3 गट कोणते सर? बघा स्थानिक वेळ आहे, सूर्योदय आणि सूर्यास्त. तिन्ही पण महत्वाचे. बघा त्यामध्ये याच्यावर खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न काय तर स्थानिक वेळेवर कोणकोणते 3 आहे? स्थानिक वेळ आहे, सूर्योदय आणि सूर्यास्त, हे 3 आहे. आलं लक्षात? भारताच्या पूर्वेला बघा, आपल्या भारताच्या पूर्वेला अरुणाचल प्रदेशातील किबूत हे गाव वसलंय.
असं विचारता भारताच्या पूर्वेला कोणतं गाव वसलेलं आहे, तर भारताच्या पूर्वेला किबुत हे गाव वसलेले आहे. तर आपल्या भारताच्या पश्चिम दिशेला काय रे, तर गुजरात राज्यातील गुवरमोटा येथील सूर्योदयातील वेळेचा फरक 116 मिनिटाचा आहे. मग काय विचारणार आपल्याला पेपरला प्रश्न की बघा, पश्चिमेला गुजरात मधील गुवरमोटा येथील सूर्योदयातील वेळेचा फरक किती, असा बेसिक प्रश्न येणार. त्यावेळी माहिती असू द्या 116 मिनिटाचा फरक आहे. किती मिनिटाचा फरक, 116 मिनिटाचा. भारताची प्रमाण वेळ 82°30 पूर्व रेखावृत्तावरून ठरली आहे. बघा हा पण एक महत्वाचा आहे. काय तर भारताची प्रमाण वेळ कशावरनं ठरली आहे, तर बघा 82°30 पूर्व रेखावृत्त हा एक महत्वाचा आहे पॉइंट. लगेचच नोट डाऊन करा वहीमध्ये. रेखावृत्त रेखावृत्त ठरली आहे बघा. ओके, लक्षात घ्या. महत्वाचे जे जे पॉइंट आहे ते IMP करत चला, कारण परत परत काय ना तुम्ही लिहिणार नाही. एकदाचा अभ्यास करायचा रे, एकदम व्यवस्थित करायचा, जास्त वेळा करायचाच नाही मी सांगतो. आणि जीकेचा अभ्यास मुळातच जास्त करायची गरज नाही. मोजका करा, परफेक्ट करा. जे जे महत्वाचं आहे ते नोट डाऊन करा. समजलं? चला आता पुढे बघा. इथं समजलं का आपल्या भारताच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे, मग अरुणाचल प्रदेश. त्या ठिकाणी अरुणाचल प्रदेश मधलं कोणतं गाव आहे, किबुत गाव आहे. आणि पश्चिमेला काय, गुजरात मधील गुवरमोटा येथील सूर्योदयातील वेळेचा फरक 116 मिनिटाचा आहे. चला पुढे बघा. भारताची प्रमाण वेळ आणि रेखावृत्त. रेखावृत्त 5 राज्यांतून जातं बघा. रेखावृत्त हा प्रश्न ठाणे ग्रामीणला आला होता. ठाणे ग्रामीण 2024 की रेखावृत्त किती खालीलपैकी कोणत्या राज्यातून गेलेलं नाही असं विचारतं बघा. विचारलं होतं. रेखावृत्त हे 5 राज्यांतून जातं बघा. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश या 5 राज्यांतून काय गेले बाळा, तर रेखावृत्त. कोणकोणते 5 राज्य रे, तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश या 5 राज्यांतून काय गेले तर रेखावृत्त बघा. प्रमाण वेळ रेखावृत्ता मिर्जापूर उत्तर प्रदेश ग्रीनिच वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटांनी पुढे. बघा हा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे, IMP करा. आणि हे पण लिहून घ्यायचे तुम्हाला, हे सर्वच्या सर्व नोट डाऊन करायचे की काय, तर रेखावृत्त किती राज्यांतून गेले, तर 5 राज्यांतून. 5 राज्य लिहायचे तुम्हाला. प्रमाण वेळ बघ, प्रमाण वेळ रेखावृत्त कोणत्या राज्यातून, तर बघ मिर्जापूर. हे मिर्जापूर कोणत्या राज्यामध्ये, तर उत्तर प्रदेशमध्ये. ग्रीनिच वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटांनी पुढे. काय म्हणले बाळा, 5 तास 30 मिनिटांनी काय तर पुढे ग्रीनिच वेळेपेक्षा. मग बघा, जर लंडन या ठिकाणी 3 वाजले असेल तर आपल्या भारतामध्ये किती वाजता रे बाळा, तर बघ 5-5.5 तासांनी पुढे ना, तर मग इथं पुढे जाऊन येणार आहे आपलं, तरी पण सांगून देतो बघा. एक मिनिट. बघा प्रमाण वेळ बघा. मूळ रेखावृत्त मिर्जापूर उत्तर प्रदेश ग्रीनिच वेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे. समजलं? जर लंडन या ठिकाणी बघा, लंडन या ठिकाणी समजा 3 वाजले. किती वाजले, 3. तर मग भारतामध्ये किती वाजले पाहिजे, तर भारतामध्ये काय ना ग्रीनिच वेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे. म्हणजे आपण लंडन पेक्षा 5.5 तासांनी पुढे. जर आता 3 वाजले समजा उदाहरणार्थ तर भारतात किती वाजतील, करायचं 5.5 ऍड म्हणजे किती, तर 8:30 वाजतील. ओके, इथं काय गणिताचा प्रश्न नाही, हा काय लॉजिकल आहे. कारण काय तर ग्रीनिच पेक्षा 5.5 तासांनी आपण पुढे. बघा इथं दिले, समजा उदाहरणार्थ लंडन या ठिकाणी 3 वाजले असतील तर आपल्या भारतामध्ये 5:30 पुढे म्हणजे 8:30 वाजतील. मी ते शॉर्टकट मध्ये लिहून दिलं तुम्हाला. काय तर कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे त्यासाठी. मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, तर किती तासांनी पुढे, तर फक्त एवढंच लक्षात ठेवा 5.5 तासांनी. आणि भारताची प्रमाण वेळ कोणत्या याच्यात, तर मिर्जापूर उत्तर प्रदेश, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 1 म्हणजे किती मिनिटं, 1 म्हणजे किती मिनिटं, 4 मिनिटं. हा प्रश्न याच्यावर आधारित एक प्रश्न मीरा भाईंदरला आला होता बघा. मी सुद्धा सांगतो मुलांना का कोणत्या ठिकाणी प्रश्न आलता. मीरा भाईंदर 2021 ला. बरोबर. 1 म्हणजे किती रे, 4 मिनिटं. म्हणजे बघा 82/1/2 म्हणजे 82.5 गुणिले जर आपण 4 केलं तर किती होईल रे, 330 मिनिटं. किती मिनिटं होईल, 330 मिनिटं. समजलं? म्हणजे 6 × 5 = 30 आणि वरून 30 मिनिटं ग्रीनिच वेळेच्या नुसार, 5.5 तासाच्या नुसार. लक्षामध्ये काय 82 पॉइंट, आता 1/2 आहे ना, 82.5 गुणिले 4
बरोबर आलं 330 यानुसार. मग तुम्ही एवढं करायचं का? अजिबात नाही. तुम्ही फक्त हा पॉइंट लक्षात ठेवायचा का 1 अंश म्हणजे किती मिनिटं? तर 4 मिनिटं होईल. समजलं? त्यानंतर पुढे बघा आता. भारताचं क्षेत्रफळ बघा, आपल्या भारताचं क्षेत्रफळ प्रत्येकाला माहित असं आपल्या भारताचा आपल्याला काय अभिमान आहे बघा. 32 असं नाही करायचं, 32,87,263 असं करायचं नाही. डायरेक्ट करायचं 32,87,263. 32,87,263 हे काय तर आपल्या भारताचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. क्षेत्रफळानुसार मग आपल्या भारताचा जगामध्ये वर्ल्ड मध्ये पूर्ण कितवा क्रमांक? तर 7वा क्रमांक लागणार आहे. कितवा क्रमांक? 7वा क्रमांक बघा इथं. मग सर आम्हाला पहिले 7 राज्य 7 देश सांगा आम्हाला की कोणते? जर आपल्या भारताचा क्रमांक 7वा सांगताय तुम्ही बरोबर, आम्हाला मान्य आहे की तुम्ही सांगितलं का क्षेत्रफळानुसार आपल्या भारताचा 7वा क्रमांक. मग पहिला कोणता? दुसरा कोणता? तिसरा कोणता? चौथा कोणता? 5वा कोणता? मग याचं ट्रिकनुसार सांगितलं चालेल का? तर बघा ट्रिकनुसार तुम्हाला सोपं जाईल. जगात सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा रशिया देश आहे. जगात सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा कोणता देश आहे बाळा? रशिया आहे. आणि आपला भारत 7वा आहे. बघा इथं प्रथम 7 देश कोणते? मग सर ट्रिकचं सांगितलं होतं तुम्ही सांगा की. ऐका आता ट्रिक बघा. ट्रिकचं नाव काय आहे? बघा आर सी सी ए बी ए बी. आर सी सी ए बी ए बी. आर म्हणजे काय? तर बघा आर म्हणजे रशिया बरोबर. सी म्हणजे काय सर? सी म्हणजे कॅनडा. परत सी आलाय. सर सी म्हणजे काय? चीन. समजलं का? आर म्हणजे रशिया, सी म्हणजे कॅनडा, सी म्हणजे चीन. 3 झाले. आता बघ ए म्हणजे काय? अमेरिका. बी म्हणजे काय? ब्राझील. परत ए आलाय. ए म्हणजे काय? ऑस्ट्रेलिया. आणि बी म्हणजे काय? भारत. समजलं? आर सी सी ए बी ए बी. आर म्हणजे रशिया, सी म्हणजे कॅनडा, परत सी म्हणजे चीन, ए म्हणजे अमेरिका, बी म्हणजे ब्राझील, ए म्हणजे ऑस्ट्रेलिया, बी म्हणजे भारत. हे होते आपल्या भारतात म्हणजे जगात सर्वाधिक जगात सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे देश. पहिले 7 देश आहे. पहिले काय बाळा? 7 देश. ओके. सर्वाधिक रशिया आणि आपल्या भारताचा 7वा. मग सर्वाधिक झाला याच्यामध्ये. आता हे सांगितलं तुम्ही आम्हाला मान्य आहे की सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा. मग आता आम्हाला हे सांगा की सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा देश कोणता आहे जगामध्ये? हा देखील प्रश्न पेपरला येऊन गेलाय. तुम्ही ना बिंदास माझ्या भरोशावर ह्या नोट्स लिहत जा, माझ्या भरोशावर. आणि प्रश्नपत्रिका समोर ठेवा. जर हे प्रश्न आता जर हा प्रश्न जर नसेल ना पेपरला की जगात सर्वात लहान देश कोणता? व्हॅटिकन सिटी. तर तुम्ही जेवढी फी भरली ना तेवढी पूर्ण रिटर्न देईल तुम्हाला. हा प्रश्न येऊन गेलेला पेपरला म्हणून मी इथे ऍड केलाय की जगात सर्वात लहान देश कोणता? व्हॅटिकन सिटी. कधी आलेला आहे सर? तर बघ हा दरवर्षी आलेला आहे. 2019 ला पण वाचला मी आणि 2021 ला पण वाचलाय. हाच प्रश्न सेम विचारलाय. काहीच बदल नाही, काहीच नाही. पूर्ण ऍज इट इज जशाच तसा की जगात सर्वात लहान देश कोणता? व्हॅटिकन सिटी देता पर्यायाला आणखी त्याला जोडीला 3-4 देश देऊन टाकता. मग त्यावेळी आपल्याला माहित पाहिजे की व्हॅटिकन सिटी हा काय तर सर्वात लहान देश. आणि हे मार्क जाऊन नाही द्यायचे जीकेचे. हेच मेरिटचे मार्क असतात. इथं मार्क गेला का गेला मग तुमचा. कारण इथं काय ना बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे मार्क जात नाही. आणि त्याच्यामुळे तुमचा एखादा तुम्ही जर असे प्रश्न चुकवले का तुम्ही मेरिटच्या बाहेर फेकले जाता. मग त्यासाठी मी तुम्हाला काय सांगतो की नोट डाऊन करत जा किंवा नोट्स काढत जा. ओके. चला पुढे बघा. समजतंय सर्वांना? व्यवस्थित समजून घेत चला हा. तुम्ही स्पीड कमी करा किंवा हळू करा तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं. पण ऍज इट इज जसा तसा ठेवला तरी चालते, काय हरकत नाही. बघा भारतात सर्वाधिक क्षेत्रफळ आणि मोठे राज्य. आता तुम्ही सांगितलं आम्हाला जगात सगळ्यात मोठा, सर्वात लहान, सर्वात लहान, सर्वात मोठा. आता आम्हाला आपल्या भारतामध्ये सांगा सर का आपल्या भारतामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ असणार राज्य कोणतं? तर सर्वाधिक क्षेत्रफळ असणार राज्य आहे प्रथम क्रमांकावर राजस्थान. का या राजस्थानचं आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे. कोणाचं? राजस्थानचं. मग दुसरा क्रमांक मध्य प्रदेश. 2 नंबरला कोणतं राज्य आहे? तर मध्य प्रदेश. सर तिसरा क्रमांक सांगा ना. बघ तिसरा क्रमांक आहे महाराष्ट्र. तिसरा क्रमांक सर्वाधिक क्षेत्रफळानुसार असा प्रश्न पेपरला येऊन गेलेला आहे की महाराष्ट्राचा बघा इथं भारतात महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार
कितवा क्रमांक लागतो? कितवा क्रमांक लागतो असा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर असं विचारल्यास काय सांगायचं? तिसरा. आणि लोकसंख्येने जर विचारला, लोकसंख्येनुसार मी महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये घेतलेलं आहे तरी पण रिपीट करतोय. लोकसंख्येनुसार दुसरा. ओके, बघा काय म्हणलंय, तर भारतात सर्वाधिक क्षेत्रफळ मोठे राज्य राजस्थान, दुसरा क्रमांक मध्य प्रदेश, तिसरा महाराष्ट्र, चौथा उत्तर प्रदेश, पाचवा गुजरात. मग आपल्या महाराष्ट्राने भारताच्या क्षेत्रफळापैकी किती टक्के व्यापलंय? तर 9.36% क्षेत्र आपण तिकडे महाराष्ट्रामध्ये शिकलोय. रिपीट लिहायची गरज नाही, तुम्ही हा पॉईंट मी दिलाय त्याच्यामुळे रिपीट लिहायची काही तुम्हाला वाटत असेल तर लिहा, नाही तर काही गरज नाही. मग भारतामध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ कोणत्या राज्याचं आहे सर, ते पण सांगा. तर बघा सर्वात कमी क्षेत्रफळ हे गोवा राज्याचं आहे. सर्वात कमी क्षेत्रफळ कोणत्या राज्याचं? गोवा. त्याच्यानंतर कोणतं आहे? सिक्कीम. त्यानंतर सांगा सर त्रिपुरा, त्यानंतर नागालँड. बाळांनो पहिले ना, पहिले 3 या 4 राज्य लक्षातच ठेवायचे. कधी कधी दुसरं विचारता का क्षेत्रफळानुसार सर्वात कमी क्षेत्रफळ असणारं भारतातलं दुसरं राज्य कोणतं? त्यावेळी तुम्हाला माहित पाहिजे सिक्कीम. असा आलेला नाही प्रश्न, पण मे बी जर आला तर मार्क जायला नको. त्यानुसार सर्वात कमी क्षेत्रफळ असणारं गोवा आहे, त्यानंतर सिक्कीम आहे, त्यानंतर त्रिपुरा, त्यानंतर कोणते तर नागालँड आहे. ओके, त्यानंतर बघा पुढे केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला असता सर्वाधिक क्षेत्रफळ असणारं राज्य कोणतं? सर्वाधिक क्षेत्रफळ असणारं राज्य कोणते? आता इथं काय प्रश्न, काय शब्द ऍड होतोय रे बाळा? तर केंद्रशासित ऍड होतोय इथं. केंद्रशासित, जे केंद्रशासित नसेल तर राजस्थान, सर्वात कमी गोवा. आता केंद्रशासित जर आपल्याला पेपरला जर प्रश्न विचारला तर मार्क जाऊन देऊ नका, लडाख सांगा. लडाख याचं सर्वाधिक क्षेत्रफळ आहे, पण कशामध्ये? तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये. तर एकूण केंद्रशासित प्रदेश किती? तर 8 आहे. एकूण केंद्रशासित प्रदेश किती असं जर विचारलं तर किती सांगायचे? 8 सांगायचे. 8 लक्षात घ्या. दुसरं कोणतं? जम्मू काश्मीर, त्याच्यानंतर अंदमान निकोबार. हे लक्षात ठेवा हा, यानुसार करायचे तुम्हाला. त्यानंतर बघा सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप आणि चंदीगड. सर्वात कमी क्षेत्रफळ असणारं कोणतं आहे? तर लक्षद्वीप आणि चंदीगड. याच्यामध्ये मी एकदा चेक करतो जम्मू काश्मीरचं. सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा केंद्रशासित विचारल्यावर काय सांगायचं? लक्षद्वीप. बघा सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे भारतातले पहिले 3 जिल्हे, म्हणजे भारतातला सगळ्यात मोठा जिल्हा काय म्हणलं इथं? बघा भारतातील, देऊन देतो बघा, भारतातील सर्वात मोठा जिल्हा, सर्वात मोठा जिल्हा कोणता रे? तर कच्छ गुजरात. सर्वात मोठा जिल्हा हा कच्छ गुजरात. त्याचं काय सर्वाधिक क्षेत्रफळ आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर आहे की नाही? आहे ना. तुम्ही काय सांगता? महाराष्ट्रातला सर्वात मोठा क्षेत्रफळाने जिल्हा अहिल्यानगर आहे सर. तसा भारतामध्ये कोणता आहे? कच्छ गुजरात. दुसरा कोणता आहे? लेह लडाख. पहिले लेह होता, आता लेह नाहीये. तिसरा कोणता आहे? जैसलमेर राजस्थान. जैसलमेर राजस्थान. सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा भारतातला पहिले 3 म्हणजे सर सर्वाधिक सांगितले, आता सर्वात कमी सांगा. सगळ्यात लहान जिल्हा कोणता भारतामधला? तर माहे पॉंडिचेरी. माहे पॉंडिचेरी. दुसरा क्रमांक कोणता आहे? मध्य दिल्ली. मध्य दिल्ली. आणि तिसरा यानम पॉंडिचेरी. म्हणजे पॉंडिचेरी मधले 2 आहे. पॉंडिचेरी मधले काय 2 आहे? पहिला आणि तिसरा आहे. सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा लहान जिल्हा सर्वात असं लिहा, तुम्हाला सोपं जाईल वहीमध्ये लिहायला. सर्वात लहान जिल्हा कोणता रे बाळा? माहे पॉंडिचेरी. ओके, दुसरा मध्य दिल्ली, तिसरा यानम पॉंडिचेरी. चला पुढे बघू. महत्वाच्या पॉइंट महत्वाचा, आपण महत्वाचा आहे, पेपरला येऊ शकतो किंवा येऊन गेलेला आहे. बघा भारतात सर्वाधिक जिल्हे असणार राज्य, मग ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे असं कोणतं आहे? उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये 75 जिल्हे. मध्य प्रदेश आहे, त्यामध्ये 52 जिल्हे. राजस्थान आहे, त्याच्यामध्ये 50 जिल्हे. लक्षात, म्हणजे सगळ्यात जास्त जिल्हे कोणत्या राज्यामध्ये? तर उत्तर प्रदेशमध्ये 75 आहे. मध्य प्रदेशमध्ये 52, राजस्थानमध्ये 50 आहे. आपल्या महाराष्ट्रात किती आहे? 36 आहे. सर्वात कमी जिल्हे असणार राज्य कोणतं? सर्वात कमी जिल्हे बघ, गोव्यामध्ये 2च आहे. गोव्यामध्ये किती बाळा? 2च आहे. सिक्कीम मध्ये किती आहे? 4च आहे. मिझोरम मध्ये 8 आहे. गोवा 2, सिक्कीम 4, मिझोरम 8. ओके, चला पुढे बघा.
भारताला भूसीमा किती? भू म्हणजे जमिनी व्यापलेला प्रदेश किती? तर भारताची भूसीमा आहे 15,200 किमी. 15,200 भूसीमा. डायरेक्ट पाठ करायचं. जास्त डोकं लावायचं नाही, अजिबात नाही लावायचं. डायरेक्ट लक्षात ठेवायचं. भारताला भूसीमा विचारली 15,200 संपलं. एक म्हणजे एका झटक्यात उत्तर आलं पाहिजे. जास्त डोकं लावायचंच नाही. ॲज इट इज जशास तसं पाठ करायचं. भारताला सागरी सीमा विचारू द्या 600. असं नाही करायचं 6,100 किलोमीटर, अजिबात नाही. फक्त म्हणायचं 600. मी इथं काय उच्चार केला 15,200. तुम्ही तसंच पाठ करायचं. भूसीमा 15,200, सागरी सीमा 600. मग सरसमुद्र किनारा किती आपल्या भारताला आहे की 75-17. 75-17 समुद्र किनारा. सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या राज्याला? गुजरात राज्याला. सर्वाधिक समुद्र किनारा कोणत्या? तर गुजरातला. कोणता इथं? अरबी समुद्र आहे. गुजरात या ठिकाणी कोणता समुद्र आहे बाळा? तर अरबी समुद्र आहे. सर्वात कमी समुद्र किनारा कोणता? बघ गोवा. सर्वात कमी कोणता आहे? तर गोवा. जगाच्या भूभागापैकी भारतानं किती टक्के क्षेत्र व्यापलंय? बघा किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर 2.42%. किती? तर 2.42%. ही स्लाइड फार महत्वाची. या स्लाइडवर तुम्हाला 1 मार्क देऊन जाणार म्हणजे देऊन जाणार ही स्लाइड. एवढे 5-6 पॉइंट आहे, पण पेपरला प्रश्न येणार. भूसीमा म्हणली तर 15,200, सागरी सीमा म्हणली तर 600, समुद्र किनारा 75-17, सर्वाधिक समुद्र किनारा गुजरात, सर्वात कमी समुद्र किनारा गोवा आणि जगाच्या भूभागापैकी भारताने किती टक्के क्षेत्र व्यापलंय? तर 2.42% क्षेत्र व्यापलंय. मी असं का म्हणले? या स्लाइड महत्वाची आहे कारण ही जेवढे दिले आहेत ना 5-6 पॉइंट, या सगळे पॉइंट पेपरला येऊन गेलेले, ऑल पॉइंट सगळेचे सगळे येऊन गेलेले भरतीला. त्याच्यामुळे तुम्ही हे काय करायचं? लक्षात ठेवायचं. किंवा सरळ सेवेला पण विचारलेले आहे सगळ्या परीक्षेमध्ये. बघा आता इतर माहिती आपल्या भारताची म्हणजे काय काय जे मध्यवर्ती ठिकाणे, आकार कसा, राष्ट्रीय प्राणी, वारसा प्राणी, ही पण स्लाइड फार महत्वाची. तुम्ही केलाच पाहिजे हे सर्व. ठेवायचं काहीच नाही. तेव्हाच आपल्याला काय होणार आहे ना, परिपूर्ण हो, तेव्हाच आपलं पक्क होणार आहे. बघा आपल्या भारताचं मध्यवर्ती ठिकाण 0 मैल नागपूर. भारताचं मध्यवर्ती ठिकाण कोणतं आहे? 0 मैल नागपूर. जिथं संती प्रसिद्ध आहे. बघा हिवाळी अधिवेशन भरतं. आपल्या भारताचा आकार कसा आहे रे बाळा? त्रिकोणाकृती. भारताचा आकार कसा आहे? त्रिकोणाकृती. राष्ट्रीय प्राणी जर विचारला आपल्या भारताचा तर काय सांगायचं? वाघ. राष्ट्रीय पक्षी जर विचारला तर काय सांगणार? मोर सांगायचा. राष्ट्रीय पक्षी मोर. भारताचा वारसा प्राणी जर विचारला तर काय सांगायचं? हत्ती. वारसा प्राणी हत्ती. भारताचा राष्ट्रीय वृक्ष जर विचारल्यास काय सांगणार? वटवृक्ष. राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष. आपल्या भारताचं राष्ट्रीय फळ विचारल्यास काय सांगायचं? आंबा सांगायचं. राष्ट्रीय फळ कोणते बाळा? आंबा. भारताची राष्ट्रीय लिपी जर विचारली तर देवनागरी. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत कशी आहे? तर डावीकडून उजवीकडे. डावीकडून उजवीकडे लिहित आहे देवनागरी लिपी. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी गंगा नदीतील डॉल्फिन मासा. राष्ट्रीय जलचर प्राणी गंगा नदीतील डॉल्फिन मासा. भारताच्या अतिपूर्वेकडील राज्य विचारल्यास अरुणाचल प्रदेश सांगा. भारताच्या अति दक्षिणेकडील टोक सांगा. इंदिरा पॉइंट. भारतात सर्वात उंचीवरील शिखर जर विचारलं भारताचं तर काय सांगायचं? K2. त्याची उंची जर विचारली तर काही सांगणार? 86-11. 86-11. लक्षामध्ये सर्वात उंच शिखर कोणते? K2. 86-11. बघा परत एकदा रिव्हिजन. भारताचं मध्यवर्ती ठिकाण 0 मैल नागपूर. मध्यवर्ती ठिकाण 0 मैल नागपूर. आपल्या भारताचा आकार त्रिकोणाकृती. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ. राष्ट्रीय पक्षी विचारल्यास मोर सांगा. वारसा प्राणी हत्ती. राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष. राष्ट्रीय फळ आंबा. राष्ट्रीय लिपी देवनागरी. लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे. राष्ट्रीय जलचर प्राणी गंगा नदीतील डॉल्फिन मासा. भारताच्या अतिपूर्वेकडील राज्य अरुणाचल प्रदेश. त्यानंतर भारताच्या अति दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट. आणि भारतातील सर्वात उंच शिखर जर विचारलं तर काय सांगायचं बाळा? K2. 86-11. K2. 86-11. त्यानंतर पुढे बघा आता पुढचं स्लाइड जी महत्वाची ती. कर्कवृत्त हे उत्तर गोलार्धात 23°30 अक्षवृत्तावर स्थित आहे. काय म्हणलंय? कर्कवृत्त हे उत्तर गोलार्धात 23°30 अक्षवृत्तावर स्थित आहे. भारतात एकूण 8 राज्यांतून कर्कवृत्त गेले. भारतात एकूण 8 राज्यांतून काय गेले बाळा? कर्कवृत्त. ट्रिक्स नुसार शिकायचं आपल्याला. ट्रिकचं नाव आहे मित्र माझा राघू छाप. ट्रिकचं नाव काय? तर मित्र माझा राघू छाप.
बघा सगळं तुम्हाला ट्रिकनुसार शिकवणार, काहीच काळजी नाही करायची. जिथं जिथं आहे ना गरजेच्या तिथं ट्रिकचा वापर आपण करणार म्हणजे करणार. बघा मित्र, मी म्हणजे मिझोराम, त्र म्हणजे त्रिपुरा, म म्हणजे मध्य प्रदेश, झ म्हणजे झारखंड, र म्हणजे राजस्थान, त्याच्यानंतर उ म्हणजे गुजरात, त्याच्यानंतर छ म्हणजे छत्तीसगड आणि प म्हणजे पश्चिम बंगाल. झाले तुमचे हे. मग काय करायचे तर फक्त आणि फक्त हे एवढी ट्रिक पाठ करून ठेवायची आहे माझ्या मित्रांना. हा तुमच्या मित्राला काय सांगायचं माहिती का, त्याला तुमच्या मित्राला म्हणायचं मित्र माझा रागू छाप. मित्राला काय म्हणायचं मित्र माझा रागू छाप. ओके. मग इथं बघा, इथं परत एकदा म म्हणजे काय रे मिझोरम, त्र म्हणजे त्रिपुरा, म म्हणजे मध्य प्रदेश, ज म्हणजे झारखंड, रा म्हणजे राजस्थान, ग म्हणजे गुजरात, छ म्हणजे छत्तीसगड, प म्हणजे पश्चिम बंगाल. किती राज्यांतून गेले बेसिक प्रश्न विचारला तर 8. आपल्याला काय प्रश्न येतो माहितीये, खालीलपैकी कोणत्या राज्यातनं कर्कवृत्त गेलेलं नाही, असा बेसिक प्रश्न येतो. त्यावेळी आपल्याला माहित पाहिजे. बघा असा प्रश्न येईल, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त केलेले नाही, केलेले नाही. मग त्यावेळी आपल्याला काय माहित पाहिजे बाळा, तर हे 8 राज्य. त्यावेळी हे 8 राज्य माहित पाहिजे कोणकोणते आहे ते. समजलं. पुढे बघा, इतर देशांच्या सीमा. बघा आपल्या भारताला इतर देशांच्या सीमा लाभलेल्या आहे. एकूण भारताला भूसीमा जर विचारलं ना तर 15,200 सांगा. मगाशीच सांगितलं डायरेक्ट पाठ करायचे, असं नाही पाठ करायचे. 15,200 सरळ बेसिक प्रश्न पाठ करायचा. 15,200. भारताला एकूण किती देशांच्या सीमा स्पर्श करतात तर 7 देशांच्या सीमा स्पर्श करतात. किती? 7 देशांच्या. मग सर याचं काही ट्रिक आहे का? आहे की बाळा, ट्रिक आहे ना, सगळीकडे आहे. मग आपण जेवढं आहे तेवढं ट्रिकनुसार घेणारच आहे की नाही. मग बघ ट्रिकचं नाव काय रे, बचपन में MBA. बचपन में MBA म्हणजे बचपन में मैंने MBA किया, असं काहीतरी आपण लॉजिक लावायचं. बघ बाळा, ब म्हणजे काय रे बांगलादेश, च म्हणजे काय रे चीन, प म्हणजे काय रे पाकिस्तान, न म्हणजे काय रे बाळा नेपाळ, याचा काय उपयोग नाही. यम म्हणजे काय रे म्यानमार, बी म्हणजे काय रे बाळा भूतान आणि ए म्हणजे काय रे अफगाणिस्तान. मग आपल्याला असा प्रश्न येईल की सर्वाधिक सीमा, सर्वाधिक सीमा कोणत्या देशासोबत लाभली आहे भारताची, तर बांगलादेश. किती? 40-96. 40-96. मग सर्वात कमी सीमा अफगाणिस्तान. बघ सर्वात कमी सीमा पुढे जाऊन आहे पण तरी पण लिहू देतो अफगाणिस्तान. आता एकनाथ पाटील सरांच्या पुस्तकामध्ये याची दिली 80 किमी, बरोबर. आणि काही नेटवर जर चेक केलं तर 106 किमी दिलेली हा ऑथेंटिक मध्ये वगैरे. मग अशा वेळी काय करायचं, जर 80 जर आलं तर 80 मारायचं, तेव्हा 106 येणार नाही. आणि 106 जर असेल तर 106 मारून द्यायचं, त्यावेळी 80 असणार नाही. समजलं. मग बघा आपलं ट्रिकचं नाव काय होतं, बचपन में MBA. ब म्हणजे बांगलादेश, च म्हणजे चीन, प म्हणजे पाकिस्तान, न म्हणजे नेपाळ, यम म्हणजे म्यानमार, बी म्हणजे भूतान, ए म्हणजे अफगाणिस्तान. सर्वाधिक सीमा बांगलादेश 40-96, सर्वात कमी सीमा अफगाणिस्तान. ओके. चला पुढे बघा आता, इथं आलेलं आहे बघा, सर्वाधिक सीमा कोणत्या देशासोबत आहे बघा, बांगलादेश 40-96 सर्वाधिक सीमा, सर्वात कमी अफगाणिस्तान 80 प्लस ऑब्लिक करून 106 किमी. आता बघा राष्ट्र आणि राष्ट्रांना लागून असणारे घटक राज्य म्हणजे पाकिस्तान देशाला आपल्या भारतातल्या कोणकोणत्या राज्यांच्या सीमा स्पर्श करतात, असा विचारताना प्रश्न की पाकिस्तानला खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा स्पर्श करत नाही किंवा खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा स्पर्श करते. बघा कोणकोणते बाळा, गुजरात, राजस्थान, पंजाब, लडाख, जम्मू काश्मीर. गुजरात, राजस्थान, पंजाब, लडाख, जम्मू काश्मीर. अफगाणिस्तानला एकच आहे ते म्हणजे लडाख. 3 देशाला बघ बाळा, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश. लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश. नेपाळ देशाला बघ, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम. नेपाळ देशाला कोणकोणते, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम. भूतान देशाला बघ कोणकोणते देश राज्य, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश. आणि बांगलादेशला बघ बाळा,
पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. आणि म्यानमारला बघ कोणती आहे? अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम. सर्वच्या सर्व लिहून घ्या. सर्व महत्वाचे बघा, पाकिस्तान, गुजरात, राजस्थान, पंजाब, लडाख, जम्मू काश्मीर, अफगाणिस्तान, लडाख, चीन, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नेपाळ, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, भूतान, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, बांगलादेश, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, म्यानमार, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम. समजलं? या इतर राष्ट्रांच्या काय तर सीमा होत्या. या आजचं पहिलं लेक्चर होतं आपलं. हा पहिला पार्ट आहे. त्याच्यामधला पार्ट दुसरा आहे, त्यामध्ये आपण आणखी माहिती घेणार आहोत. जास्त मोठे लेक्चर नाही करायचे, छोटे लेक्चर करायचे, क्वालिटी करायचे, सर्वच्या सर्व समजल्या पाहिजे. महत्वाचे प्रश्न जे सांगितले ते पूर्ण लिहून घ्या. पहिल्या टॉपिकवरच खूप प्रश्न येऊन गेलेले भरतीला आणि इतर सरळ सेवेला, एमपीएससीला. त्यानुसार सर्वांनी टार्गेट करून व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. आणि लक्षामध्ये चला, आज पहिलं लेक्चर आहे. आज आपण इथंच थांबतोय. लगेच आपण लवकरच आपण पुढच्या लेक्चरला भेटूया. धन्यवाद.